नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हजारो समर्थकांनी नेपाळच्या माजी राजाचं स्वागत केलं आणि पुन्हा राजेशाही आणण्याची मागणी केली। एवढंच नाही तर हिंदू धर्माला राज्यधर्म म्हणून परत आणण्याचीही मागणी केली। मात्र नेपाळच्या आंदोलनात एका पोस्टर बॉयनं लक्ष वेधलंय आणि त्याचं भारताशी कनेक्शन आहे। ते कसं पाहूयात हा रिपोर्ट। नेपाळमध्ये एक अभूतपूर्व घटना घडण्याच्या मार्गावर आहे। नेपाळच्या रस्त्यांवरची ही गर्दी त्यांच्या राज्याच्या स्वागतासाठी तर आहेच, शिवाय लोकशाही सोडून पुन्हा राजेशाही स्वीकारण्याचा नेपाळच्या नागरिकांचा निश्चय दाखवणारीही आहे। पश्चिम नेपाळमधून ज्ञानेंद्र शाह काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच सुमारे 10,000 समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं। विमानतळापासून ज्ञानेंद्र शाह यांची रॅली काढण्यात आली। आम्ही राजाला आमचा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा राजगादीवर बसवण्यासाठी त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी येथे आलोय। 2006 मध्ये अशाच पद्धतीनं लोकांच्या आंदोलनामुळे ज्ञानेंद्र शाह यांना पायउतार व्हावं लागलं होतं, कारण राजेशाहीला कंटाळलेल्या लोकांनी लोकशाही स्वीकारण्याचा कौल दिला होता। पण त्यानंतर पुढच्या 16 वर्षात नेपाळमध्ये 13 वेळा विविध पक्षांनी सत्ता स्थापन केली खरी, मात्र कुणालाही या देशाला प्रगतीपथावर नेता आलं नाही असं इथल्या लोकांना वाटतंय। उलट देश कर्जबाजारी होत राहिला आणि भ्रष्टाचार बोकाळला। याच अस्थिरतेला कंटाळलेले लोक आता पुन्हा राजेशाहीचं समर्थन करतायत। महत्त्वाचं म्हणजे या हजारो लोकांमध्ये 2 गोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधलंय। पहिली गोष्ट, कुलराज श्रेष्ठ यांचा रॅलीतला सहभाग। 2006 मध्ये झालेल्या आंदोलनात राजेशाही विरोधात कुलराज श्रेष्ठ सर्वात आघाडीवर होते, मात्र त्यांना त्यांची चूक लक्षात आल्याचं ते सांगतायत। मी राजेशाही विरोधातल्या निदर्शनांमध्ये होतो। आशा होती की यामुळे देशालाच मदत होईल, मात्र ती माझी चूक होती। देश आणखी बुडालाय, म्हणून मी माझा विचार बदलला। खरं तर 2008 पर्यंत नेपाळ हे जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र होतं। त्यानंतर इथं कम्युनिस्ट क्रांती झाली आणि राजांना पायउतार व्हावं लागलं। त्यानंतर आता पुन्हा एकदा राजेशाहीच हवी असं लोकच म्हणू लागलेत। पण याच मुद्द्यावरून सध्या नेपाळमध्ये सत्तेत असलेले के.पी. शर्मा ओली सरकारचे समर्थक थेट भारतावर आरोप करू लागलेत। आता प्रश्न येतो तो नेपाळमधल्या आंदोलनाला भारत कारणीभूत कसा? तर हीच आहे रॅलीमधली दुसरी लक्षवेधी ठरणारी गोष्ट। ज्ञानेंद्र राजेंच्या समर्थनात काठमांडूमध्ये निघालेल्या रॅलीमध्ये झळकलेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो। आता प्रश्न येतो, हा फोटो रॅलीत असण्याचं कारण काय? नेपाळमधल्या रॅलीत योगींचा फोटो का? नेपाळमधल्या राजघराण्याचे आणि आदित्यनाथ सध्या प्रमुख असलेल्या गोरखनाथ मठाचे जुने संबंध आहेत। गोरखनाथ शाह राजवंशांची प्रमुख देवता। राजे ज्ञानेंद्र यांनाही गोरखनाथ मठाबद्दल आदर आहे। शाह राजवंशाला गुरु गोरखनाथांचा आशीर्वाद होता असं मानलं जातं। गोरखनाथ मठ प्रमुखांनी नेपाळमधील मठ आणि देवस्थानांना बराच वेळ भेट दिली आहे। ज्या करारामुळे नेपाळची राजेशाही बरखास्त झाली त्याला आदित्यनाथ यांचा विरोध होता। फेब्रुवारीत राजे ज्ञानेंद्र आणि योगी आदित्यनाथ यांची गोरखपूरमध्ये भेट झाली। या संदर्भात भाजपचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडेंची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे। हिंदुस्थानची संस्कृती आणि नेपाळची संस्कृती एक आहे। नेपाळ हे आमच्या सीतामाईचं घर आहे असं म्हणत भाजप एका प्रकारे नेपाळमधील आंदोलनाचं समर्थन करतोय असंच दिसतंय। हिंदुस्थानची संस्कृती आणि नेपाळची संस्कृती या दोन्ही संस्कृती एकमेकाशी संबंधित आहेत। नेपाळ या देशातली आमची जी अंतःकरणातली जी सीतामाई आहे तिचं माहेर नेपाळमधलं होतं। प्रभू रामचंद्रांचं आणि सीता या दोघांचं ज्या ठिकाणी एकत्रित स्वयंवर झालं त्यावेळेस नेपाळ हा पूर्णपणे सजल्या गेलेलं होतं। नेपाळच्या माध्यमातून आम्हाला सीतामाई भेटली। आम्ही हिंदुस्थानी आणि नेपाळमधले सगळे लोक भाऊ मिळून या वसुदैव कुटुंबाचा नारा घेऊन आम्ही पुढे जात आहोत। त्यामुळे नेपाळच्या हिंदुत्वाला कोणीही बोट लावायची हिंमत करू नये अशी माझी या चॅनलद्वारे त्यांना विनंती आहे। सध्या भारतात भाजप सत्तेत आहे आणि भाजप नेते हे नेपाळच्या राजेशाहीचे समर्थक मानले जातात।
त्यामुळेच ओली सरकार नेपाळच्या सध्याच्या परिस्थितीवर भारताकडे बोट दाखवत आहे. भारताचा अप्रत्यक्ष पाठिंबा आणि लोकांचं समर्थन असलं तरीही ज्ञानेंद्र यांचा सत्तेत परतण्याचा मार्ग तितका सोपा नसेल हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.